ओम गं गणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद्दासबोध दशक 11वा भीमदशक. दशक 11 समास 1 सिद्धांत निरूपण. सिद्धांत निरूपण. श्रीराम. आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो ते सावधपणे ऐका. वायूचे जे कठीण घर्षण होते तेथे अग्नी निर्माण झाला आणि वायूच्या मंद झुळकेपासून शीतल पाणी निर्माण झाले. पाणी म्हणजे आप यापासून पृथ्वी निर्माण झाली. पृथ्वीमध्ये नाना बीजे समावलेली असतात. बीजापासूनच वनस्पती प्राणीमात्र यांची स्वाभाविकरित्या उत्पत्ती होत असते. ही संपूर्ण सृष्टीच कल्पनामय आहे. बहुश्याम ही जी पहिली कल्पना तीच मूळ माया होय. तिच्यापासूनच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे देह उत्पन्न झाले. निश्चल अशा परब्रह्मामध्ये चंचलाची कल्पना करणे हेच अतिविलक्षण आहे. याप्रमाणे अष्टधा प्रकृतीचे मूळच मूळी कल्पना रूप आहे. कल्पनाच अष्टधा प्रकृती रूपाने व्यक्त झाली असून अष्टधा प्रकृती म्हणजे 5 तत्व पंचमहाभूत आणि 3 गुण त्रिगुण असे मिळून अष्टधा प्रकृती म्हणजे 8 प्रकृती हीच मूर्तिमंत कल्पना होय. अगदी मुळापासून शेवटपर्यंत जे जे उत्पन्न झाले आहे ते अष्टधा प्रकृती रूपच आहे हे जाणून घ्यावे. पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून 8 तत्वे होतात. म्हणूनच त्यांना अष्टधा प्रकृती म्हटले जाते. प्रथम कल्पनाच मूळ माया सूक्ष्म रूपाने उत्पन्न झाली. तीच पुढे वाढली, विस्तारली आणि सृष्टीरूपाने स्थूलपणे म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये आकारास आली. मुळात जी स्फुरण रूपाने उत्पन्न झाली ती मूळ माया होय. तिच्या ठिकाणी त्रिगुण प्रगट झाले ती गुणमाया होय. आणि सृष्टीरूपाने जी जडत्वास प्राप्त झाली ती अविद्या माया होय. मूळ माया, गुणमाया आणि अविद्या माया. पुढे जीवांच्या 4 खाणी प्रकट झाल्या. 4 प्रकारच्या वाणी विस्तारल्या. अनेक योनी प्रकट झाल्या आणि नाना व्यक्ती प्रकट झाल्या. असे असंख्य जीव निर्माण झाले. या प्रकाराने या दृश्य सृष्टीची उभारणी झाली. आता संहारणी कशी झाली ते ऐका. मागील दशकात संहारणी विस्तारपूर्वक सांगितलीच आहे. परंतु आता या समासातही संहारणी संकेत रूपाने संकलित करून सांगितली जाईल. तरी श्रोत्या वक्त्यांनी चित्त एकाग्र करून ती नीटपणे ऐकावी. 100 वर्षे पृथ्वीवर पाऊसच न पडल्याने सर्व जीवसृष्टी नष्ट होईल अशा प्रकारच्या कल्पांताच्या गोष्टी शास्त्रात वर्णन केलेल्या आहेत. सूर्य त्याच्या 12 कळांनी तापू लागला की सर्व पृथ्वी जळून तिची राख होऊन जाते. तीच राख महाप्रलयाच्या वेळी जळात विरून जाते. अग्नीमुळे ते सर्व जल पाणी शोषले जाते आणि वायूमुळे तो अग्नीही विझून जातो. नंतर तो वायूही आकाशाच्या ठिकाणी लय पावतो, विलीन होतो आकाशात. आणि परब्रह्म मात्र निराकार जसेच्या तसेच असते. या प्रकारे सृष्टीचा संहार कसा होतो, नाश कसा होतो हे पूर्वी विस्तारपूर्वक सांगितलेलेच आहे. मायेचाही निराश झाला की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती म्हणजे परब्रह्म मात्र उरतं. अशी स्थिती होते तेव्हा जीव, शिव, पिंड, ब्रह्मांड वगैरे सर्व थोतांड म्हणजे पसारा नाहीसा होतो आणि अविद्या माया ही संपूर्ण नाश पावते. याप्रमाणे विवेकाने जो संहार
करावयाचा त्याला विवेक प्रलय असं म्हणतात. जे विवेकी असतात ते अनुभवाने जाणतात, पण मूर्खांना हे कसे कळणार? सर्व दृश्य सृष्टीचा विचाराने शोध घेऊ गेले असता 2च तत्वे आढळून येतात, एक चंचल आणि एक निश्चळ. चंचलाचा कर्ताही चंचलच असतो आणि तो चंचल रूपच असतो, जो सर्वांच्या शरीरास प्रेरणा देतो. सर्व कर्तृत्व ज्याच्यामुळे घडते त्यालाच करून अकर्ता असे म्हटले जाते. राव म्हणजे श्रीमंत, रंक म्हणजे गरीब, ब्रह्मा आदी देवता या सर्वांना तोच एक चालवतो. या सर्वांच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो. इंद्रियांच्या द्वारे कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ इत्यादींच्या द्वारे तोच अनेक शरीरांना चालना देत असतो. त्यालाच लोक परमात्मा असे म्हणतात आणि तोच सकळांचा कर्ता आहे असेही जाणतात, पण तोही अखेर नाश पावतो. याची प्रचिती विवेकाने जाणावी. जो कुत्र्यामध्ये गुरगुरतो, डुकरामध्ये कुरकुरतो, गाढवात अंतर्यामी भरून अट्टहासाने ओरडतो, सामान्य लोक नाना देहांकडे स्थूल दृष्टीने म्हणजे बाह्यरूपाने पाहतात. जे विवेकी असतात ते देहातील अंतरात्म्याला पाहतात. जे पंडित असतात ते या सर्वांमध्ये या प्रकारे समदृष्टीने पाहतात, म्हणजे समान विचाराने किंवा समान न्यायाने, समान बुद्धिमत्तेने पाहतात. या संदर्भात संस्कृत श्लोक आहे, त्याचा अर्थ पाहूया. विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना विवेकी पुरुष समदृष्टीने पाहतात. विद्या विनय संपन्न असलेला जो ब्राह्मण आहे तो किंवा गाय किंवा हत्ती किंवा कुत्रा, गाय म्हणजे एक पवित्र जीव, हत्ती म्हणजे एक शक्तिशाली वन्यजीव, कुत्रा म्हणजे एक पाळीव जीव, ब्राह्मण म्हणजे एक ज्ञानी विचारवंत व्यक्ती मनुष्य, आणि चांडाळ म्हणजे एक पापी जीव. या सर्वांना विवेकी पुरुष असतो तो समदृष्टीनेच पाहतो, म्हणजे यांच्यात भेद करत नाही. प्राण्यांचे देह वेगवेगळे दिसले तरी अंतरी जाणीव कळा म्हणजे सगळ्यांची संवेदना, जाणीव, ज्ञान हे सर्वांच्या ठिकाणी एकच असल्याने, कमी अधिक असेल पण ते जाणीव जी आहे ती एकच असल्याने विवेक असलेला पुरुष म्हणजे विवेकी व्यक्ती सर्वांना समदृष्टीने पाहतात. अनेक प्राणी निर्माण होतात, पण ते सर्व अंतःकरणातील जाणीवेच्या योगेच व्यवहार करत असतात. त्या जाणीव कळेलाच जगज्योती असे नाव आहे. सर्व प्राणी कानांनी शब्द ऐकून जाणून घेतात. त्वचेच्या योगे त्यांना शीत उष्ण म्हणजे थंड काय आणि गरम काय याचं ज्ञान होतं. डोळ्यांच्या योगेच सर्व प्राणी नाना पदार्थ, वस्तू, जागा, जीव पाहतात. जिभेच्या योगे त्यांना रसाची, चवीची जाणीव होते. नाकाच्या योगे निरनिराळे वास ते घेतात. कर्मेंद्रियांच्या योगे नाना विषयांचा ते स्वाद घेतात. सर्वांच्या हृदयात सूक्ष्म रूपाने राहून स्थूल देहाचे जो रक्षण करतो, सर्वांच्या हृदयात सूक्ष्म म्हणजे न दिसणाऱ्या रूपाने राहून स्थूल देहाचे म्हणजे या दिसणाऱ्या फिजिकल फॉर्म भौतिक शरीराचे जो रक्षण करतो आणि नाना सुखदुःखांची जो अनुभूती घेतो त्यालाच अंतरसाक्षी अंतरात्मा असे म्हणतात. आत्मा आणि अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य, सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी, सत्तारूप हे सर्व हे सुद्धा त्याचीच नावं आहेत. विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही. पण दृष्टीने जे भिकारी आहेत असे परमहीन लोक या जगज्योतीलाच सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू म्हणतात. पुन्हा एका, विकारात्मक शरीरात राहणारा आणि नाना चेष्टा करणारा म्हणून विकारी आणि अखंड नाना विकार उत्पन्न करतो म्हणून त्याला सद्वस्तू म्हणता येत नाही.
पण दृष्टीने जे भिकारी आहेत, म्हणजे ज्यांना ज्यांना तो दृष्टिकोन नाही आहे किंवा ज्ञान नाही आहे, असे परमहीन लोक म्हणजे अभागी लोक या जगज्योतीलाच सद्वस्तू किंवा परब्रह्म वस्तू म्हणतात. या चंचलाच्या राज्यात सर्व देह बाह्यतः सारखेच दिसतात, म्हणून वर्णाश्रम धर्माचा अनादर करून सर्व एकच मानणाऱ्यांची स्थिती माईक होते, म्हणजे काल्पनिक मायेने बनलेली अशी होते. पुन्हा ऐका, या चंचलाच्या राज्यात म्हणजे या चंचल बदलणाऱ्या अस्थिर अशा मायेच्या राज्यात म्हणजे संसारात सर्व देह बाह्यतासारखेच दिसतात, म्हणून वर्णाश्रम धर्माचा अनादर करून म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार किंवा ज्ञानी असणारे ब्राह्मण, कोणत्याही क्षेत्रातले ज्ञानी, कोणत्याही क्षेत्रातले कर्मानुसार जे ज्ञानी आहेत ते ब्राह्मण किंवा ब्रह्म जाणणारे ब्राह्मण, नंतर क्षत्रिय म्हणजे कोणत्याही कुळात जरी जन्मले असेल पण त्यांचं कर्म क्षत्रियांचं असेल, रक्षणकर्त्यांचं पालनकर्त्यांचं असेल तर ते क्षत्रिय, तर क्षत्रिय वर्णाचे, ब्राह्मण वर्णाचे म्हणजे ज्ञानवर्णाचे, शक्तिवर्णाचे, आणि वैश्य म्हणजे व्यापार उद्योग यांचा क्षेत्रातले काम करणारे ते म्हणजे वैश्य, आणि चौथे म्हणजे शूद्रचा अर्थ सेवक किंवा कोणत्याही क्षेत्रातली सेवा करणारे कर्मचारी, सेवेकरी. तर या वर्णाश्रम धर्माचा आश्रम हे पण 4 आहेत आणि वर्ण हे पण 4 आहेत. जसे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण आहेत, आणि आश्रम जसं की ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ म्हणजे सांसारिक आश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. या 4 आश्रम धर्माचा आणि 4 वर्ण धर्माचा अनादर करून म्हणजे हे न पाळता सर्व एकच आहेत बा सगळे लोक असं मानणाऱ्यांची स्थिती माईक होते, म्हणजे मायेने ते भ्रमित होतात. जे म्हणून चंचल आहे ते सर्व माईक आहे. निश्चल परब्रह्म एकले एक जसेच्या तसेच असते, म्हणूनच नित्यानित्य विवेकाने त्यास जाणून घ्यावे. जीव जातो असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्राण जातो. स्वरूप जो जाणत नाही तो अज्ञानी जीव आहे. स्वरूप म्हणजे परब्रह्म, परमात्मा, याला जो जाणत नाही म्हणजे खरं ज्ञान जो जाणत नाही, ब्रह्मज्ञान जो जाणत नाही तो अज्ञानी जीव आहे. ज्यास जन्म असतो तो वासनात्मक जीव जाणावा. वासनात्मक जीव कारण की त्याची वासना, इच्छा अतृप्त राहिली आहे किंवा नको ती इच्छा त्याने केलेली आहे. ब्रह्म जाणण्या व्यतिरिक्त सांसारिक काही इच्छा केलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी ज्याचा जन्म होतो, पुनर्जन्म होतो, तो जीव म्हणजे वासनात्मक जीव. स्वरूपी ज्याचे ऐक्य झाले आहे तो जीव ब्रह्मांश होय, म्हणजे जो परब्रह्माला जाणून घेतलंय ज्याने आणि तो त्यात विलीन झालाय जिवंतपणे, तो जीव ब्रह्मांश आहे, ब्रह्मांश जीव, कारण की तो परब्रह्माचा अंश आहे. तेथे पिंड ब्रह्मांड यांचे निरसन झालेले असते त्याच्या विचारामध्ये. याप्रमाणे हे जीवांचे 4 विशेष प्रकार सांगितले. अज्ञानी जीव जे स्वरूप जाणत नाहीत ते, वासनात्मक जीव म्हणजे जे जन्म घेत असतात ते, वासना जे पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतात ते, ब्रह्मांश जीव म्हणजे जे स्वरूपाशी ऐक्य ज्यांचं झालेलं आहे ते, त्यांचं पिंड ब्रह्मांडांचं निरसन झालेलं असतं असे ते, हे सगळे प्रकार आहेत. असो हे सर्वच चंचल आहेत, आणि जे चंचल असते, चंचल म्हणजे अस्थिर असते किंवा रूप, स्वरूप, नाव वगैरे सर्व बदलणारे असते, हलणारे असते, ते शेवटी नाश पावते. जे निश्चल असते ते म्हणजे जे कधीच बदलत नाही, हलत नाही, ते आदी अंती म्हणजे सुरुवातीला आणि शेवटीही जसेच्या तसेच निश्चलच असते. जी परब्रह्म वस्तू आहे ती आधी, मध्ये आणि अंती सदा सर्व काळ समानच असते. ती निर्विकारी, निर्गुण, निरंजन
निस्संग आणि निप्रपंच असते परब्रह्मवस्तू. जीवाची उपाधी अविद्या माया आणि शिवाची उपाधी विद्या माया. जीवाची उपाधी म्हणजे अविद्या माया आहे आणि शिवाची उपाधी म्हणजे विद्या माया आहे. या दोन्ही उपाधींचा तत्वज्ञानाने निराश झाला असता जीव शिवाची ऐक्यता घडून येते. नीट विचार करून पाहिल्यावर उपाधीच नाहीये कोणतीच हे कळून येतं. हे सर्व जाणणे यालाच ज्ञान म्हणतात. परंतु ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर मग त्याला विज्ञान असे म्हणतात. ज्ञानाचे अनुभवात रूपांतर झाल्यावर त्याला विज्ञान म्हणतात. उन्मन म्हणजे मनाचा लय ज्या अवस्थेत होतो ती स्थिती. त्या स्थितीचा परिचय मनाने कसा बरे होऊ शकेल? जोपर्यंत वृत्ती म्हणजे विचार भावना त्या शिल्लक असतात, आशा अपेक्षा सगळं काही शिल्लक असतं, वृत्ती शिल्लक असतात, आयडेंटिटी अहम शिल्लक असतो, तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. जोपर्यंत वृत्ती शिल्लक असते तोपर्यंत निवृत्ती म्हणजे काय हे कळू शकत नाही. गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होऊ शकत नाही. संत असतात ते विवेक जागृत करून साधकांना गुणातीत करतात. अध्यात्म निरूपणाचे श्रवण करण्यापेक्षा त्याचे मनन करणे हे अधिक श्रेष्ठ आहे, म्हणजे स्वतः विचार करणे. कारण मनन केल्यानेच सारासार विवेक उत्पन्न होतो. या प्रकारे मनन केल्यानंतर त्याच्या निदिध्यासाने म्हणजे ध्यास धरून केलेल्या अभ्यासपूर्वक अशा विचारांनी निस्संग जी आत्मवस्तू म्हणजे परब्रह्म तिचा साक्षात्कार होतो. मनन केल्याने त्याच्यानंतर निदिध्यासन केल्याने निर्गुणाच्या ठिकाणी जी ऐक्यता तिलाच सायुज्य मुक्ती म्हणतात. जे निर्गुण असतं म्हणजे परब्रह्म असतं त्याच्या ठिकाणी जीवाची जी ऐक्यता होते, एकरूपता होते, तद्रूपता होते, त्या अवस्थेलाच सायुज्य मुक्ती असं म्हणतात. याचा साक्षात अनुभव आल्यानंतर वाच्यांश म्हणजे शब्दांतून व्यक्त केलेलं ज्ञान आणि लक्षांश म्हणजे शब्दांच्या अर्थामागचा मतितार्थ किंवा त्यातून प्रगट होणारं ज्ञान, हे दोन्हीही शिल्लक राहत नाही. अलक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जाते. अलक्ष कोणाला म्हटलंय? अलक्ष परब्रह्माला, परमात्म्याला म्हटलेलं आहे, म्हणजे आत्मवस्तूला. तर अशा अलक्षाच्या ठिकाणी लक्ष विरून जातं, म्हणजे त्यात ते विलीन होतं, संपून जातं. सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टिकणार? म्हणजे कोणत्याही उत्तरापुढे प्रश्न कसा टिकणार? पूर्वपक्ष म्हणजे आधीची बाजू, कोणताही मुद्दा, आणि सिद्धांत किंवा उत्तर पक्ष याचा अर्थ त्याच्यावर अभ्यास करून, तर्क वगैरे करून, प्रत्यक्ष चाचणी पडताळणी घेऊन, परीक्षा घेऊन जे सिद्ध झालेलं आहे आणि त्यातून जे उत्तर मिळालं ते म्हणजे सिद्धांत किंवा उत्तर पक्ष. आणि पूर्वपक्ष म्हणजे ऐकून, पूर्वीच्या गोष्टी ऐकून वगैरे मानून घेतलेलं मत, जे अर्धवट सत्य असतं किंवा पूर्णपणे असत्य असतं. त्यामुळे सिद्धांतापुढे पूर्वपक्ष कसा टिकणार? कारण सिद्धांत हे स्वतःच प्रमाण आहे. इतरांना प्रत्यक्ष वाटणारी माया जो साक्षात्कारी झाला त्याला दिसणार तरी कशी? त्याला ती असून नसल्यासारखीच होय. याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने आत्मवस्तू संबंधी निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. पुन्हा ऐकूया. याप्रमाणे जो आत्मानुभवी आहे त्याला मायारूपी उपाधी असून नसल्यासारखीच असल्याने तो नित्य सहज समाधीत लीन असतो. ही स्थिती प्राप्त होण्यासाठी श्रवणाने म्हणजे ऐकून घेतल्याने आत्मवस्तू संबंधी म्हणजे परब्रह्मासंबंधी
निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते श्रवणाच्या माध्यमातून. तशी बुद्धी निश्चयात्मक म्हणजे डिसिसिव्ह, निर्णयक्षम, सत्य असत्य यातला भेद करणारी अशी बुद्धी प्राप्त होणे आवश्यक असते. त्यासाठी हे कशासाठी आवश्यक आहे तर ही सहज समाधी, नित्य समाधीत लीन होण्यासाठी, ही स्थिती प्राप्त होण्यासाठी, म्हणजेच हे ज्ञान आत्मानुभव येण्यासाठी की आपण म्हणजेच परब्रह्म आहोत आणि हे सर्व माया आहे, हे जे ज्ञान आतापर्यंत सांगितलं जातंय, ही बुद्धी प्राप्त होण्यासाठी श्रवण आवश्यक आहे. आत्मवस्तू संबंधीचं श्रवण. इति 44व्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला समाप्त संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. कमेंट सेक्शनमध्ये आपला अभिप्राय लिहायला, व्हिडिओ खाली कमेंट सेक्शनमध्ये मत लिहायला नक्कीच लक्षात ठेवा, विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ तसेच इतर व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही सबस्क्राईबही केलं असेल तर इतरांना सबस्क्राईब करण्यासाठी नक्की सांगा आणि त्यांना सुद्धा हे व्हिडिओ दाखवा, शेअर करा, आवडले असतील तर लाईक करा. पुन्हा भेटूया पुढील भागात दशक 11 समास 2 मध्ये चत्वार देव निरूपण याबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.